राम राम मंडळी. मग काय आज रविवार होता त्यामुळे निवांत उठणं भाऊ. मग काय उठणू मस्तपैकी म्हणतात चला ते उठवा सर कशीन, कारण ऊन बी राहतं खिडक्यातून कडकडा अंगमोडी किती ना. आज आपल्याच्या ना एक मस्त एक आपला मित्राला भेटायला जाऊ नव्हता आणि तो मित्राच्या ना फौजी होता आणि आपला गाव नव्हता. मग कोणचे तुमले लवकरच दिसाडच. मग काय घर आवरी किती पाणी बिनी लाई किती रूम बी आवरी किती मग ओके मजा नाही का जरासं झाडी झुडी किती. त्यानंतर मग कशा रूमचे तुमले बी दिसाडतेस. मग काय मग खिडकीनं बाहेर पाहतं भरपूर ऊन पडलं. मग कपडा बी धुवान होतात. मग कपडा धुवान अगोदरच्या ना अंग धुई घेतं पहिले नाही का. मग अंग धुई घेतं. मग काय देव धुवायला घेतात, कारण देव धुतल्याशिवाय आपला दिवस काय चालू होत नाही. मग देवसनी पूजा वगैरे काही गेली, पूजा वगैरे काही मस्तपैकी त्यासले पुशी पाशी किती मस्तपैकी त्यासले गणगोळी बिनगोळी लाई, आरती बिरती लाई एकदम ओके मजार नाही का. मग कारण आपल्या जरासं बाहेर बी जाणं होतं त्यामुळे जराशी घाई बी होती. आपण सर आवरी घेतं भाऊ, कारण घर एकटं राहिनं ना जरासं आवराल तर असं जा बरं का. काही म्हणा तुम्ही, एकटं माणूस राहिनं ना मग तरासच बस जरासं. मग काय दिवसला आरती बिरती लाई गेली दिवसला म्हणतात सुखी ठेवा. मग काय मग ओके मजार एकदम नाही का. मग चालू होतं आपलं काम करणं. नंतर वर टेरेसवरून कपडा वळत घालते. चला ओके वातावरण एकदम भारी होतं बरं का. पण आज एकदम फ्रेश वातावरण होतं एकदम असं. भरपूर दिवसातून ते ऊन पडायला लागलं. मग काय चहा बी एकदा गाडी धुवाल गो. गाडी धुई किती गाडी धुतानाच ना कॉल चालवत त्यामुळे व्हिडिओ काय काढता होणार नाही, कारण आपला भाऊना कॉल आला तर मग व्हिडिओपेक्षा भाऊना कॉल इम्पॉर्टन्स आहे म्हणता. मग चला मग निघणं भाऊ आपण भाऊले भेटाले मग नाही का. आपला गावना फौजीले भेटायला जाताना मग आपले शुभम भाऊले घ्यावं ना तर मजारच. मग काय मग गौ शुभम भाऊनी वाट पाहिजे जरासं. शुभम भाऊने जरासं त्रासच जा यावाले. मग वना शेवट गिदा शुभम भाऊले डणूत मग सणाना पिणी ओके मजार नाही का. मग काय फायनली 11-12 किलोमीटर होता ती लागूत भाऊ शेवटी. मग फौजींना तिथे एंट्री काही फौजी म्हणता पुढे घ्यावाले. मग काय फौजीनीच ना कॅन्टीनमधून पुरटे आणलं तर आमले मस्तपैकी पुरट्या बिरट्या पैकी द्यात. फौजी संगे चावणत बिवणत मजानं ओके मजार नाही का. मग फौजी बी म्हणे चला मग आपला बी फॉलिंगना टाईम लागा. मग फौजी डाळणा त्यांना रस्ताले आम्ही बी डळत मग आमना रस्ताले ओके मजार नाही का. पण मग एकदम भारी वाटणं बरं का फौजीला भेटीचं ना. फौजीसनी लाईफ म्हणजे एकदम वेगळी राहत भाऊ. आपली लाईफ पण त्यासनी लाईफ ना डायरेक्ट म्हणजे पुरा जमीन आसमाननाच फरक राहस. मग वातावरण एकदम भारी होतं. आम्ही व्हिडिओ काढत ओनत मग माझा शिवड्या म्हणे फोटो बी काढायचे भाऊ म्हणे. तर बरं फोटो बी काढी घेऊ काही विषय नाही नाही का. मग राय म्हणतो उभा मग काढत तुला आला फोटो. मग एक ठिकाणी लोकेशन भारी हो ना रायना शिवड्या उभा फोटो तर एकदम भारी राहतात म्हणतं. मना बी काढ रे एखादा. मग मी बी काढी घेता मग एखादा. मग काय मग एकदम भारी. मग निघणत मग गाडीवर बसणूत. मग भूक लागेल होती. म्हणतं चला मग आता काहीतरी खाणं तर पडायचं. भूक तर लागेलच कारण सकाळीसून काही खाणं नव्हती. मग पाहता कुठे सापडे काय खावाले अशाच भूक लागलं काही सापडच तर मग एक ठिकाणी छोटीशी हॉटेल सापडणे. मग म्हणतं चला बेळ खाऊ. मग बेळ गाडी बेळ एकदम भारी होती बरं का भाऊ. एकदम टेस्ट बीस एकदम क्वालिटी होती मस्त. बेळ खादी. नंतर म्हणतं बेळवर चहा तर पाहिजेच आपले, चहाशिवाय होत नाही. मग चहा पिता मग काय निघणं भाऊ डायरेक्ट घर होणं ना भाऊ. मग म्हणतं चला आज ना दिवस संपी गया शेवट. सकाळपाशी परत आपलं काम आणि आपण एकदम ओके मजार नाही का. मग काय करतंस भाऊ.